भारतात पेन्शन कायद्यात झालेल्या नवीन सुधारणांमध्ये केंद्रीय नागरी सेवा म्हणजे पेन्शन सुधारणा नियम 2025 अंतर्गत सार्वजनिक क्षेत्रातील उपक्रमातील गैरवर्तन करणाऱ्या कर्मचाऱ्यांचे सेवानिवृत्ती लाभ काढून टाकणे तसेच कर्मचाऱ्यांच्या हितासाठी केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी युनिफाईड पेन्शन योजना म्हणजे UPS सुरू करणे याचा समावेश आहे। 22 मे 2025 पासून लागू झालेल्या या नियमांनुसार सार्वजनिक क्षेत्रातील उपक्रमात रुजू झाल्यानंतर गैरवर्तन केल्यामुळे कर्मचाऱ्याला बडतर्फ किंवा सेवेतून काढून टाकल्यास त्याला सेवानिवृत्तीचे लाभ मिळणार नाहीत। पूर्वी कर्मचाऱ्याला बडतर्फ केले तरी सेवानिवृत्तीचे लाभ मिळत होते। केंद्र सरकारने ही योजना सुरू केली आहे जी राष्ट्रीय पेन्शन प्रणाली म्हणजे NPS अंतर्गत एक पर्याय आहे। या योजनेत केंद्र सरकारच्या कर्मचाऱ्यांना निवृत्तीनंतर हमी पेन्शनची रक्कम मिळेल। यामध्ये कर्मचारी आणि नियोक्ता दोघेही योगदान देतील। पूर्वीच्या नियमांनुसार सार्वजनिक क्षेत्रातील उपक्रमातील कर्मचाऱ्याला बडतर्फ किंवा सेवेतून काढून टाकल्यास सेवानिवृत्तीचे लाभ काढून घेण्याची परवानगी नव्हती। केंद्रीय नागरी सेवा नियम 2021 रेल्वे कर्मचारी असतील, आकस्मिक किंवा रोजंदारीत गुंतलेल्या व्यक्ती आणि भारतीय प्रशासकीय सेवा दलातील म्हणजे IAS, भारतीय पोलीस सेवा, IPS आणि भारतीय वनसेवेचे म्हणजे IFOS अधिकारी वगळता 31 डिसेंबर 2003 रोजी किंवा त्यापूर्वी नियुक्त केलेल्या सरकारी कर्मचाऱ्यांना लागू आहे। अलीकडेच सरकारने नोटेशनल इन्क्रीमेंटचा निर्णयही घेतला। या अंतर्गत आता 30 जून किंवा 31 डिसेंबर रोजी निवृत्त होणाऱ्या केंद्र सरकारी कर्मचाऱ्यांना नोटेशनल इन्क्रीमेंटचा लाभ मिळेल।